तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या ब्लॉगचा 37वा दिवस आणि आता वाजले संध्याकाळचे 4 आणि आपला ब्लॉग आता चालू होतोय. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर आता जे सध्या इकडच्या साईडला चालू होतं पाणी, यामधलं खत सोडणं झालं आहे. आता सोडायचं आहे याच्यात, आता सोडायचं आहे या टरबुजामध्ये. तर हा जो टरबुजाकडे जाणारा कॉकी हातसाठी करायचा आहे. चालू झालं आता. इकडच्या साईडचे जे कॉकी ते सगळेच्या सगळे असे बंद करून टाकायचे. हे बघा, इथून तशा दोऱ्यापर्यंत जे सगळे कॉक बंद करायचे. त्यानंतर इकडं वरच्या साईडला चाली होतं ती आपोआप. तर पाहू शकता तुम्ही आता जे खालचं बंद केलंय मी, आणि इकडच्या साईडचं जे चालू झालंय बघा, इथे खाडून तोडलंय. म्हणजे सध्याची जो पंप आहे त्याला औषध सोडायचा, तो लाईनवर चालतो. आणि ही ठिंबकमध्ये जी मोटर आहे ती वेगळ्या लाईनची आहे, ती सध्या चालली आहे. पण हे बघा, लाईट लावून ठेवतोय ती. आता सध्या लाईन जायले आणि लाईन आल्यानंतर आपल्याला कळणारच, नंतर याच्यात औषध सोडायला चालू करायचं आहे. त्यानंतर बघा, ही जी नळी आहे, ह्या नळीने येणार ते औषध इथं जोडून ठेवायची. या पाईपातून औषध सगळ्याला जाते. ते बघा, घेतलं आता जोडून. फक्त त्या लाईन आल्यानंतर ते कॉक चालू करायचं आहे. त्यानंतर पूर्ण टरबुजामध्ये औषध आपोआप जात आहे. आणि इकडं औषध मारले आज. आता उद्या इकडं मारू. 2 पंप पडले इकडच्या साईडला, आणि बाकीचं इकडचं आहे ते उद्याच्या साईडला मारू, उद्याच्या दिवशी. तर आता जायचं आहे विहिरीवर पाणी प्यायसाठी. आणि मी इकडच्या साईडला मारलं औषध, आणि खाली दुसरं औषध मारणं चालू होतं. आता झालं आहे ते इकडच्या साईडला जे ते निळ्या कलरमध्ये औषध होतं ते मारणं चालू होते. बघा, इकडे चालली स्प्रिंकलर गावामध्ये. आणि जे तिकडच्या वावरातला गहू आहे तो आता भिजवून झाला आहे पूर्ण. तर इथे चालली स्प्रिंकलर. आता जायचं आपल्याला विहिरीवर पाणी प्यायसाठी, किती नाही. आणि यामध्ये आजच लावला आहे. आता ह्या आधी तर पहिल्यांदाच लावला आहे आता. म्हणजे इथं एक आणि इकडच्या साईडला 2-3 बसतील. 3 स्टेपमध्ये होऊन जाईल पूर्ण ते. हे इथपर्यंत गहू आहे आणि इथं विहीर आहे. तेव्हा कम पाणी, आणि इकडं पाणी जे आहे ते टाकणं चालू पण आहे. हे दुसऱ्या मोटरीचं पाणी ते टाकणं पण चालू आहे, आणि इकडच्या साईडला स्प्रिंकलर पण चालू आहे. इथपर्यंत पाणी येते. इकडे आपलं स्टार्टर यार, पाणी उडा लागलं आहे तरी झाकून घेऊ एकदा. बघा, हा भट्टा आहे, झाकून घेऊ जेणेकरून याच्यावर पाणी उडणार नाही. हे बघा, इथपर्यंत पाणी येतं आहे, याचं पण येतं इथपर्यंत, आणि इकडचं पण येतं आहे. पाणी बघ कमी, आणि त्यात दुसऱ्या मोटरनं टाकणं पण चाललीच आहे पाणी. आणि खाली जे मोठा डाळिंब आहे
त्यामध्ये चालली औषध मारणं. ते निळ्या कलरचं जे औषध आहे ते मारणं चालली आहे. आणि टरबुजामधले जे 2 पंप झालेत आणि 2 इकडच्या साईडचे राहिले ते उद्याच्या मारायचे. इथपर्यंत झालंय भिजवणं. आणि इथं जे आपलं पाईप फुटला होता इथं जे ते तसं तेव्हा जे तिथं बेंड आहे तसं बेंड होतं इथं ते फुटलं होतं, त्यामुळे ते काढून टाकले ना. आता डायरेक्ट इथं कॉक लावला आहे. त्याचं सध्या काही काम नाही जास्त. हे टरबूज लावल्यामुळं त्याला काढायचं काम नाही, त्यामुळं ते डायरेक्ट कॉक लावून बंद करून टाकलं आहे. आणि इकडं जे उद्या औषध मारणं आहे, हे जे टरबूज आहे ते जरा असे कोकरड्यावाने झाले, त्यामुळं औषध मारायचं आहे. हे बघा तर चांगले मोठाले व्हायला लागले झाडं. 1 फुटाच्या जवळजवळ आले काही काही झाडं आणि काही अजून लहान आहे. कटिंग केलेले झाडं इकडं 2 लाईनी आणि तिकडच्या आहे त्या कटिंग नाही झाली तशी. ते उद्या परवा करून ठेवू, उद्या परवा कटिंग करून टाकू. ते लाईट घेऊ एकदा लावून. ह्या लाईटाचं बटन आहे त्याच्या खाली, तर ते लावून घेऊ. ते बघा तिथे औषध ठेवेल, जे की इकडं 2 पंप मारले आणि तिकडच्या साईडचे राहिले मारायचे. इथे मोटर चालली आपली. चिचा पण पाड लागल्या आता चांगल्या, होऊ शकता. इथे आपलं लाईटाचं बटन, ते बघा आता 5 लाईट लागते. हे बघा चालू झालं आता आहे. आणि ही जी मोटर आहे ती विहिरीमध्ये पाणी टाकते. जी मोटर आत्ता आपण पाहिली तिचं पाणी टाकणं चालली आहे. तर जांबाच्या कलमी ज्या की उरल्या होत्या, तर ज्या ठिकाणी वाळले झाड त्या ठिकाणी लावणं येते. इकडं संत्र्याचे ते तोडणं झाले आणि ज्याला ते येळू लावले होते ते पण काढून घेतले पूर्ण आणि गंज करून ठेवले. त्याचं सगळं उचलून इथं टाकायचे. आपण आंबा फुटलाय चांगला, फुलोरा आलाय त्याला. आणि इकडच्या साईडला चीज आणि जांभुळे, त्याला की जांभळं आता नाही, ते हिवाळ्याच्या आधी लागते ते पावसाळ्यामध्ये. बघा येळूचे पूर्ण गट्टे करून ठेवले इकडं बी. सगळ्या जे बाग आहे तिथपासून इथपर्यंत सगळ्याचे गट्टे करून ठेवले. ते फक्त आता तिथं नेऊन टाकायचे. बारीक संत्र राहिले ते की काही कामाचे नाही आता. चट्टण पण झालंय मरणे गाजर गावात. त्याला आता काही 2-3 दिवसातच त्यामध्ये रोटर आणून चेक करायचं आहे. ते इकडच्या साईडला आपले कांदे, त्याच्यात पण तण झालंय मरणे. बघा तण झालं. इकडं लसूण, इथून वर लसूण आणि इथपासून खाली सगळं कांदे.